जवळजवळ 5 महिने 300 कर्मचारी हे मिरेकल इव्हेंटचे विनायक रासकर यांच्या माध्यमातून ही सजावट साकारलेली आहे। 250 सुरक्षा रक्षक, 150 CCTVचे कॅमेरे या ठिकाणी सर्व भाविकांच्या व्यवस्थेकरता आपण उपलब्ध केलेले आहेत। 50 कोटीचा विमा हा आपण भाविकांकरता उतरवलेला आहे। गणेशोत्सवाला अवघे 2 दिवस उरले आहेत आणि याची तयारी पुण्यात आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते। मी सध्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या उत्सव मंडपात आहे आणि जर आपण या ठिकाणी पाहिलं तर भव्य असं केरळचं श्री पद्मनाभ स्वामी यांचं मंदिर जे आहे त्याची प्रतिकृती दगडूशेठ मंडळाने यंदा साकारली आहे आणि त्याची अंतिम तयारी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक खांब या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्याला एक वेगळी नवलाईची आस जी आहे ती या ठिकाणी कोरली गेलेली आहे। प्रत्येक पिलर जर आपण पाहिला तर त्याच्यावर अगदी बारीक असं नक्षीकाम जे आहे ते देखील या ठिकाणी जोडण्यात आले आणि वरचा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर विद्युत रोषणाईने ही जी सजावट आहे ती या उत्सव मंडपात आपल्याला केल्याचं पाहायला मिळतंय। अवघ्या 2 दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलाय, त्याची तयारीचा अंतिम आढावा या ठिकाणी मंडळाच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात येतोय। दगडूशेठ गणपती मंडळाचे सरचिटणीस हेमंत रासने आपल्या सोबत या ठिकाणी आहेत। कशी तयारी सुरू आहे, उत्सव यंदा कसा होणार? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपल्या गणपती बाप्पाचं लाडक्या बाप्पाचं आगमन 27 तारखेला गणेश चतुर्थीच्या दिवशी होत आहे। त्याची सालाबादप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या माध्यमातून त्याची जोरात तयारी आपल्या समोर ही दिसत आहे। पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी आपण केलेली आहे। जवळजवळ 111 फूट आणि 90 बाय 120 फूट खोल अशा पद्धतीचं ह्या मंदिराचा आकार आहे। 3 महिने जवळजवळ 5 महिने 300 कर्मचारी हे मिरेकल इव्हेंटचे विनायक रासकर यांच्या माध्यमातून ही सजावट साकारलेली आहे। पद्मनाभ मंदिरामध्ये असणारं बारीकच्या बारीक काम तेवढं कोरीव ह्या ठिकाणी हुबेहूब करण्याचा प्रयत्न त्या टीमनी केलेला आहे। आता येणारा बाप्पाचा उत्सव 27 तारखेला सकाळी 8:30 वाजता गणपती बाप्पाची मिरवणुकीतून मंदिरापासून मिरवणूक निघेल। या ठिकाणी सकाळी 10 वाजता सभामंडपात बाप्पा येईल, त्यानंतर प्राणप्रतिष्ठा होईल, संध्याकाळी विद्युत रोषणाईचं उद्घाटन होईल आणि संपूर्ण दिवसभर 10 दिवस गणपती बाप्पाच्या लाखो भाविकांना तो दर्शनाकरता खुला असेल। या येणाऱ्या 240 तासामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती संस्थेचे 500 कार्यकर्ते, त्याचबरोबर 250 सुरक्षा रक्षक, 150 CCTVचे कॅमेरे या ठिकाणी सर्व भाविकांच्या व्यवस्थेकरता आपण उपलब्ध केलेले आहेत। 24 तास इथं डॉक्टर राहणारे 3 ICU आहेत। 50 कोटीचा विमा हा आपण भाविकांकरता उतरवलेला आहे आणि अशा सर्व पद्धतीच्या चोख बंदोबस्ताच्या सहित श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कार्यकर्ते आणि सर्व यंत्रणा ही सज्ज आहे। मंडळाच्या एक मोठ्या जबाबदारीपासून एक आमदार देखील तुम्ही या स्थानिक भागातले आहात, त्यामुळे राज्य महोत्सवाचा दर्जा उत्सवाला मिळाल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव कसा वेगळा असेल? या वर्षीचा उत्सवाला सर्वात मला अभिमानाचा क्षण आहे की गेल्या अनेक वर्ष गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आमदार म्हणून विधानसभेत जायची संधी मिळाल्या येणाऱ्या बाप्पाच्या पहिल्या उत्सवाच्या आधी मी त्याला राज्य महोत्सवाची घोषणा करावी म्हणून मागणी केली आणि ती राज्य सरकार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व आशिषजी शेलार यांनी ती मान्य केली आणि हा गणपती बाप्पाचा उत्सव या वर्षीपासून राज्य महोत्सव म्हणून साजरा होतो आहे। याचा मला गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मनापासून अभिमान वाटतो आणि आज हा राज्य महोत्सव संपूर्ण राज्यात त्याच्याकरता 11 कोटींची बक्षिसं संपूर्ण तालुका स्तरावर केलेली आहे। त्याची भव्य स्पर्धा घेतली जाणार आहे। अनेक ठिकाणी आपल्या विद्युत रोषणाई केली जाणार आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या संपूर्ण आपला हा जो उत्सव आहे तो जगाच्या पातळीवर जाण्याकरता त्याची व्यवस्था राज्य शासनाच्या माध्यमातून डिजिटलद्वारे केली गेलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी अजून वेगळे आपल्या ज्या सगळ्या महिला मंडळ आहेत त्यांना 2000 महिला मंडळांना त्याचं भजनाचं साहित्य दिलं जातं। असे वेगवेगळे उपक्रम हे राज्य महोत्सवाच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत। या वर्षीचा जो स्पॅन आहे तो खूप कमी लाभला। पुढच्या वेळेस पूर्ण जय्यत तयारी करून
राज्य महोत्सव अतिशय जोरात महाराष्ट्रात साजरा केला जाईल आणि या वर्षी येणारा हा उत्सव हा न भूतो न भविष्यती आपल्याला बघायला मिळेल. निश्चित आपण बघू शकतो की भगवान विष्णूंसाठी समर्पित असलेलं हे जे केरळचं मंदिर आहे त्याची हुबेहूब प्रतिकृती दगडूशेठ मंडळाने यंदा साकारली आणि त्याचबरोबर नागरिकांची सुरक्षा म्हणून या ठिकाणी सुरक्षेची यंत्रणा म्हणून CCTV सुद्धा कार्यान्वित जे आहेत ते केले जाणार आहेत आणि पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठा झाल्यावर संध्याकाळी भाविकांसाठी हे विद्युत रोषणाईने सजलेला हा सगळा मंदिर परिसर जो आहे तो खुला केला जाईल. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.